नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी बनवणार आहे उरलेल्या इडलीपासून एक नवीन पदार्थ। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे हमखास इडली ही उरतेच आणि दुसऱ्या दिवशी खायला कंटाळा येतो। तर मग ह्या इडल्या फेकून न देता यापासून आपण खूप छान पदार्थ बनवू शकतो आणि तो घरातल्या सर्वांना आवडतो, लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत, आणि झटपट पण होतो आणि पौष्टिक पण होतो। तर चला व्हिडिओला करते सुरुवात। ह्या रेसिपीची तयारी करण्याच्या आधी मी छान हे तेल कढईमध्ये भरपूर टाकते आणि तापायला ठेवून देते आणि नंतरची मग तयारी करते। काल मी इडल्या केल्या होत्या तर त्या उरलेल्या होत्या। तर आता ह्या इडल्या मी 4 भागामध्ये कापून घेते। इथे माझ्या ह्या पूर्णपैकी इडल्या कापून झालेल्या आहेत। त्याचे 4-4 तुकडे केलेले आहेत। हे याच्यासाठी केले की तळताना पण सोपं पडतं, खाताना पण सोपं पडतं। चला आता एक मिश्रण बनवते त्या इडलीसाठी, बॅटरसाठी। हे घेतलं आहे मी बेसन, अंदाजे बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी घेऊ शकतो, 1 ते 1.5 वाटी। तुमच्या इडल्या जेवढ्या उरल्या आहेत त्याप्रमाणे बेसन घ्यायचं, कमी जास्त कळतं आपल्याला। त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे, चवीनुसार लाल तिखट टाकायचं, तिखट लागतं फिक्कं लागतं। त्यानंतर ही हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं धने पावडर टाकलेलं आहे। आता याला छानपैकी मिक्स करून घेते, हाताने मिक्स करते म्हणजे चांगलं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। आता यामध्ये मी थोडं पाणी टाकते। एकदम पाणी टाकायचं नाही, थोडा अंदाज घेऊन पाणी टाकायचं। आणि थोडं पाणी टाकल्यानंतर मी आता परत याला हाताने मिक्स करते। मी चमच्याने वगैरे मिक्स करत नाही, कारण की हाताने ह्या बेसनमधल्या गुठळ्या वगैरे निघून जातात। हे बघा, असं सरबरीत ते भिजवायचं। अशा प्रकारे मी हे भिजवलेलं आहे बघा। ह्या प्रकारे हे मिश्रण पाहिजे। तेल कडकडीत गरम झालेलं आहे। आता मी हे कडकडीत तेल, मोहन समजा, हे मोहन मी चमच्याने जे भिजवलेलं आहे मिश्रण त्यामध्ये टाकते आहे। जवळपास 1-1.25 चमचा मी हे मोहन टाकलेलं आहे आणि आता हे छानपैकी चमच्याने मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। भिजवलेल्या मिश्रणामधून मी थोडंसं मिश्रण बाजूला काढलं होतं आणि त्याच्यात थोडा कलर टाकत आहे, हिरवा कलर। मुलांना थोडं फनी वाटतं, खायला पण छान त्यांना इच्छा होते त्यांची। जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर थोडी पालक उकळून तिला थोडंसं मिक्सरमधून काढून त्याचा रस पण तुम्ही यामध्ये टाकू शकता। मी सुरुवातीलाच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता ते छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि गॅस एकदम कमी केलेला आहे। हे जे तुकडे आहे इडलीचे, हे बघा, ह्या मिश्रणामध्ये असे बुडवायचे पद्धतशीर, मस्त व्यवस्थित सगळीकडून मिश्रण लागलं पाहिजे अशा प्रकारे, आणि तेलामध्ये सोडायचे। जर आपण पूर्ण जी इडली आहे ती जर कापली नाही आणि डायरेक्ट मिश्रणामध्ये ती बुडवून जर तळली तर त्याला वेळ पण लागतो, ती आतून शिजत पण नाही। तर हे कसं तुकडे केले तर सोयीस्कर पडतं शिजायला पण, तळायला पण, आणि लहान लेकरांना खायला पण। मस्त छोट्या तुकड्यांमध्ये ही इडली कापून घ्यायची आणि बघा किती मस्त दिसत आहे। तोंडाला पाणी सुटलं ना, आणि खायला पण खूप छान लागते। करूनच बघा, एकदा करून बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये। खूप कमी साहित्यामध्ये आणि भरकन आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। उरलेल्या इडल्या जर असतील तर हे नक्की करून बघा। बघा किती मस्त दिसत आहे पकोडी इडलीचे। आता जे मी मिश्रण ठेवलेलं होतं ना, ज्यामध्ये कलर टाकलेला होता, ते पण ह्याच पद्धतीने मी तळून घेते।
कलरमुळे काय होतं, मुलांना पण छान वाटते बघायला. कलर एखाद्या वेळेस टाकायला काही हरकत नाही. कधीतरी आपण असे पदार्थ करतो तर काही हरकत नाही एखाद्या वेळेस थोडासा कलर वापरायला. नाहीतर मी ऑप्शन दिलेलंच आहे, कलरऐवजी तुम्ही काय वापरू शकता. बघा आता हे तळल्यावर पण याचा कलर छान आलेला आहे. आणि जेव्हा हे थंड होतात ना पकोडे, तेव्हा पण मग त्याचा कलर ओरिजिनल हिरवा येतो. आता थोडंसं फिक्का वाटत आहे. अशा प्रकारे हे पण झाले माझे कलरचे इडलीचे पकोडे म्हणा, इडलीचे भजे म्हणा, फ्राय इडली म्हणा, जे नाव द्यायचं ते देऊ शकतो. दोन्ही कलरमध्ये माझ्या ह्या इडल्या झालेल्या आहेत, फ्राय इडल्या झालेल्या आहेत आणि मस्त सॉफ्ट झालेलं आहे. तळल्यानंतर सॉफ्ट असतात त्या, आतून पण सॉफ्ट लागतात. तळल्या म्हणून कडक वगैरे होत नाही, छान मऊच असतात आतमधून, चांगल्या शिजलेल्या जातात. तुकडे केले आहे त्याच्यामुळे त्या व्यवस्थित शिजलेल्या आहे. मी दाखवते तोडल्यानंतर आतून कशी दिसते. बघा हे टेस्टी इडली पकोडे. आता हे बघा मी तोडून दाखवते. बघा किती मस्त आतून व्यवस्थित शिजलेले आहेत. ही बघा खूप मस्त, वरची पारी पण त्याची शिजलेली आहे छानपैकी, आतून पण शिजलेलं आहे. आणि तोंडात टाकताच ही इडली एकदम विरघळते. ह्या टेस्टी फ्राय इडलीसोबत लहान मुलांना टोमॅटो केचप वगैरे देऊ शकता. मोठे शेजवान सॉससोबत पण खाऊ शकतात. एकदम हॉटेलचे पकोड्यांची फिलिंग येणार. माझ्याकडे तर ही इडलीची चटणी होती, शेंगदाणे आणि खोबऱ्याची. तर मी आता इथे ह्या शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत ट्राय करते आहे. मस्त, खूप मस्त वाटली. खाऊन बघितली तर मी, त्यासोबत पण छान वाटते आहे. शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण छान वाटते. जर नसलीच तर तुम्ही लहान मुलांसाठी टोमॅटो केचप तयारच असतो आपल्याकडे, तो द्या आणि त्यांना छान डब्यामध्ये पण द्या. ही इडली फ्राय करून आवडीने खातील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही मला कमेंट पण करा. त्याच्यामुळे मी आणखी पुढचे व्हिडिओ टाकत जाईल. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.